जडला जीवा तुझ्या या जीवावरती झालंय पुरता दंगा चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग हे सपन हे पहाटेच अधुऱ्याश भेटीच इशारा नजरेचा मला. जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपण लाईट मोशनमध्ये एडिट केला आहे आणि मित्रांनो एकदम जबरदस्त अशी कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जो काय आहे तो पूर्णपणे आपण लाईट मोशनमध्ये एडिट केला आहे आणि व्हिडिओ बनवणे एकदम सोपं आहे, कारण जे काय लाईट मोशनची प्रोजेक्ट फाईल आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. फक्त थोडेफार जे काही चेंजेस करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो आता डायरेक्टली व्हिडिओला चालू करूया. त्यासाठी तुम्हाला जो काही प्रोजेक्ट फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या सिम्पली त्याला इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी ही जी काही प्रोजेक्ट फाईल आहे ती मी तुम्हाला दिल्या. तर आता लक्षपूर्वक बघा कसं काय करायचं आहे, कारण तुम्हाला यामध्ये 3D कॅमेरा जे काही मुवमेंट वगैरे ते आपण सगळं ॲड केले, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जो काही ग्रुप अँड मास्कची पहिली लेअर आहे हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्या काही तुम्ही फोटोंचा व्हिडिओ या ठिकाणी एडिट करणार आहे सिम्पलरित्या त्यातला एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे तर मित्रांनो यामधला पहिला फोटो सगळ्यात अगोदर तुम्ही इथून डिलीट करून टाका आणि जो काही तुम्ही ॲड केलेला फोटो आहे त्याला या प्रकारे हे जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला ॲड करायचा आहे. आणि हा जो काही फोटो असेल या फोटोला तुम्हाला एकदम लास्टपर्यंतची जी काही लेंथ आहे ती वाढवून तुम्हाला नंतर फोटोला सिलेक्ट करायचा आहे आणि मूव अँड ट्रान्सफरमधनं प्रॉपर तुम्हाला शेपमध्ये आपला जो काही फोटो असेल तो फोटो या ठिकाणी सेट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला पहिला फोटो सेट झाला आहे. पहिला फोटो सेट झाल्यानंतर बॅक आल्यानंतर आता बघू शकताय आपला जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी चेंज झाला आहे पहिल्या ग्रुपमधला. तर मित्रांनो फोटो वगैरे चेंज केल्यानंतर आता तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे सगळे फोटो या ठिकाणी म्हणजे चेंज करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, ग्रुप अँड मास्कला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. हे तुम्हाला माहिती आहे तरी देखील मी सांगतोय. तर जो काही पहिला फोटो आहे त्याला डिलीट करा, नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा. जो काही दुसरा फोटो आहे दुसरा म्हणजे जो काही ज्याचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्यांचा फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा. नंतर या शेपच्या खालच्या बाजूला फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला एकदम लास्टपर्यंतची वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर आपल्या शेपमध्ये फोटोला सेट करायचं आहे आणि सेट केल्यानंतर बघू शकता या प्रकारे मी व्यवस्थितरित्या सेट केला आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ओके, तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे आता इथे जे काही चेंज केल्यानंतर हा जो काही ग्रुप आहे याची लेंथ कमी झाल्या तर सिम्पली तुम्हाला ग्रुपला सिलेक्ट करून डायरेक्ट आपली शेवटची जी काही बीट आहे या बीटवरती येऊन डायरेक्ट तुम्ही म्हणजे आता 1 मिनिट दाखवतो इथून तुम्ही वाढवून घेऊ शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण जे काही ॲनिमेशन वगैरे आहे ते आपलं सगळ्या कॅमेऱ्याचे जे काही हे लेअर आहे त्या लेअरवर सगळे आपले ॲनिमेशन आहेत. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं या प्रकारे ग्रुपमधले फोटो चेंज करून घ्यायचे. आता सगळे फोटो या ठिकाणी मी चेंज करून घेतो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो या 5 ग्रुपमधले फोटो तुम्ही चेंज केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की या प्रकारचं तुम्हाला दिसून येणार आहे. आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला हे जे काही ॲक्टिव्ह केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. ॲक्टिव्ह केल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल तर ते कसं ॲक्टिव्ह वगैरे करायचे हे सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आपली जी काही 20.1ची बीट आहे ह्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून तुमचा एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्याला फिल स्क्रीनला प्रॉपर सेट करायचं आहे. आता फिल स्क्रीनला सेट करताना तुम्हाला इथे रेश दिसत असेल, बघू शकता इथे एक रेष आहे आणि ह्या बाजूला एक रेष आहे. त्या रेषेच्या बरोबर सेंटरला तर फिल स्क्रीनला सेट करायच्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला सगळ्यात अगोदर जे काही कॅमेरा लेअर आहे ते ॲक्टिव्ह करायला लागणार आहे, तरच तुम्ही जे काही पुढचे फोटो आहेत ते व्यवस्थित सेट करू शकताय. त्यासाठी हा जो काही तुम्हाला आयकॉन दिसतो यावरती क्लिक करायचा आहे. इथे कॅमेरा जो काही ऑफ दिसतो याला ऑन करायचा आहे. ओके, ऑन केल्यानंतर बघू शकता जे काही आपली व्यवस्थित जो काही व्हिडिओ होता तो जसं डेमोमध्ये मूव्ह होत होता तसं तुम्हाला दिसून येणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, सिम्पली जी काही 20.1ची बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो बघू शकताय आपली कॅमेरा लेअर जर ॲक्टिव्ह नसली तर बघू शकता हे जे काही पुढचे लेअरिक्स आहे त्या लेअरिकच्या काय तुम्हाला दिसतात आता ह्या लेअरिक्सकडे दिसत नाहीत बघू शकता. तर सिम्पली तुम्हाला ही कॅमेरा लेअर इनेबल करायची आहे. इनेबल केल्यानंतर 20.1च्या बीटवरती येऊन जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे ह्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि प्रॉपर आपल्या म्हणजे फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे आणि बीटमध्ये व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे. ओके, तर इथे पण ह्याची लेंथ मी वाढवल्या पुढच्या बीटपर्यंत. आणि हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला या प्रकारे जे काही शॅडो पीएनजी आहे त्या शॅडो पीएनजीच्या खालच्या बाजूला सेट करायचं आहे. तर आता या ठिकाणी जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी सगळे ॲड करून घेतो. तर मित्रांनो या ठिकाणी मी सगळं फोटो ॲड करून घेतले. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी आपला तयार झाला. तर तुमचा जो काही लोगो वगैरे तुम्ही ॲड करणार असाल तर तो डायरेक्ट ॲड करू शकत नाही, कारण लोगो इकडं तिकडं मूव्ह होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मित्रांनो आता तुम्ही इथून व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि सेव्ह केल्यानंतर जे काही डबल तुम्हाला
अलाइट मोशनमध्ये ॲड करायचा आहे आणि मग जे काही लोगो आहे तो लोगो ॲड करायचा आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट महत्त्वाची जी काही तुम्ही इथे साईडला बघताय ह्याचं तुम्ही लक्ष द्यायचं कारण नाही, कारण तुम्ही व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ते दिसणार आहे. आता सिम्पली तुम्ही शेअरवरती क्लिक करा आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. ओके.